आज किचन गार्डनमधून बघा मस्त फ्रेश अशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी आली होती. त्यानंतर बनवला होता मी फोडणीचा भात नाश्त्यासाठी. इथे स्वयंपाक सुद्धा करून घेतला होता. त्यानंतर विरा आली स्कूलमधून आणि आजचं वातावरण बघा दिवसभर असंच आभाळ आलं होतं आणि मग विरा आणि मी गेले होते किचन गार्डनमध्ये. म्हटलं चला आता रोपांची वाढ किती झाली ते बघूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर इथे बघा छान अशी आपली रोपं झाली तयार आणि वांग्याची रोपं बघा किती मोठी झाली, मस्त त्याला फुलं लागली म्हणजे लवकरच आता वांगी खायला भेटतील. आणि ते कोथिंबीर बघा सगळ्या असा कलर बदललाय. इकडे मिरच्या लावल्या, मिरच्यांची सुद्धा छान अशी ग्रोथ झाली आहे. वातावरण बदलामुळे ना पिकांवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. त्यानंतर आलो घरी. इथे बघा बाबांना जेवण दिलं. बाबांसोबत विरा सुद्धा बसली होती जेवण करायला. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि परी आली स्कूलमधून. तिच्या स्कूलमध्ये ना आज त्यांना असंही भेटलं होतं, म्हणजे त्यांच्या इथे स्कूलमध्ये कोणीतरी विकायला आलं होतं या वस्तू आणि तिने घेतल्या होत्या. हे मॅजिक बुक होतं आणि बघा ती मला करून दाखवते, मम्मा हे असं आहे म्हणून सगळं सांगत होते आल्यानंतर. त्यानंतर त्यांना असे पेपर दिले होते आणि ते कसे कटिंग करायचे वगैरे त्यासाठी पण एक बुक दिलं होतं. तर हे सगळं ती मला एक्सप्लेन करत होती. तर लहान मुलांना ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद भेटतो. मग त्यांना एक असा मॅजिक पेपर सुद्धा भेटला होता. आधी बघा त्यामध्ये वेगळं चित्र दिसत होतं आणि उलटं केल्यानंतर वेगळं चित्र दिसतं. तर हे सुद्धा ती मला दाखवत होती. ती खूप आनंदित होती या वस्तू बघून. त्यानंतर आले होते मच्छीवाले, तर त्यांच्याकडून आज घेतली होती मच्छी. बघा हे छोटे मासे होते गंगाचे, तर ते घेतले होते. त्यानंतर चांगले ते वॉश वगैरे करून दिले पप्पांनी मला. मग मॅरिनेट केले. इकडे फ्राय सुद्धा करायला ठेवले होते तव्यामध्ये. तोपर्यंत इकडे ना मी मसाला वगैरे करून घेतला करीसाठी. इकडे कांदा कापून घेतला खाण्यासाठी आणि इकडे आपली करी पण रेडी झाली आहे. आणि हे आले होते येवल्यावरून, त्यांचा पेपर होता बघा. त्यांना यायला रात्रीचे 7:45 वाजले होते. तर सकाळी गेले होते स्कूलमध्ये आणि तिथून तसेच पेपरला गेले होते. येताना बघा त्यांना खूप रात्र झाली होती आणि त्यांचे मित्र जगताप सर यांच्या गावची होती यात्रा. तर त्या सरांनी बघा मुलींसाठी खाऊ पाठवला होता. दोघीजणी खूप खुश झाल्या. त्यामध्ये त्यांनी भेळ, त्यानंतर गोडी शेव, पेढे आणि 1 किलो जिलेबी असा सगळा खाऊ पाठवला होता मुलींसाठी. मग काय सगळ्यांनी जिलेबी एन्जॉय केली. तर असा होता आजचा दिवस. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.